अजित पवारांचं विमान कसं कोसळलं? प्रत्यक्षदर्शीने थरकाप उडवणारी घटना सांगितली. महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली. उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या 4 सभा होत्या. या सभांसाठी ते सकाळीच नेहमीप्रमाणे लवकर बाहेर पडले होते. मुंबईहून बारामतीसाठी आज सकाळी विमान निघालं होतं आणि या दरम्यान लँडिंग दरम्यान बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला. यावेळी अजित पवारांसह अन्य 5 जण देखील विमानात होते. परंतु विमानाचा अपघात एवढा भीषण होता की अजित पवारांसह अन्य 5 जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्या ठिकाणचे प्रत्यक्षदर्शींनी धक्कादायक माहिती दिली आहे. पहिल्यांदा विमान वरून गेलं, त्यानंतर गावातून खालून विमान येत होतं. नंतर विमान फिरलं आणि खाली जमिनीला लागलं, तेव्हा मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत विमानाचे तुकडे उडाले. विमान जागेवरच फिरलं आणि लगेच स्फोट झाला, असं एका महिला प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं आहे. आणि पहिल्यांदा असं वरून गेलतं तेव्हा ते चांगलं होतं. नंतर आम्ही घराच्या बाहेरच होतो. आम्ही गुरांना खायलाही टाकलं आणि घरानंतर आलो तर आम्ही बाहेर होतो आणि ते विमान गेलेलं असं खालून आलेलं आणि खालून असं ते खालून आलं आणि ते बरोबर वरती जायचं ते असं खाली त्याला अटॅक झालं. ते बरोबर म्हणजे 8:45 तेव्हा वाजलेल्या आणि त्याचा म्हणजे आम्ही पाहिलं पण एवढा मोठा त्याचा स्फोट झाला ना की आमच्या घरापर्यंत आला. असं ते फिरलं आणि खालीच क्रॅक झालं. ते धावपट्टीवर गेलंच नाही, तसं असं जाग्यावर त्याचा स्फोट झाला. आम्ही एवढं घाबरलो तरी पण म्हणजे ते आले वरून पोलीस ही, मग आम्ही गेलो. नंतर 15 मिनिटं थांबले. मग आम्ही घरून तरी पण आम्ही पाणी आणलं, बादलेली पाणी घेऊन आलो. त्यांच्यापाशी पाणी दिलं, भिजवलं आणि ती बॉडी अशी साईडला पडलेली आणि त्यांचं मुंडकं ही पूर्ण म्हणजे साईडला होतं ना, अशी निम्मी बॉडी होती ती आम्ही पूर्णपणे पाहिलेली बॉडी. आणि नंतर ते म्हणले कापड वगैरे, मग आम्ही ब्लँकेट ही सगळं गुंडाळायला दिली आणि तसं झाल्यानंतर 15-20 मिनिटांनी मग ते गाडी आली आणि ते बॉडी अशी गुंडळून नेली. वाईट झालं ते बघितल्याला आम्ही खूप घाबरलो. तुम्ही काय बघितलं? ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बारामती.